सांगली येथील ओंकार जितेंद्र कांबळे वय 22 याच्यावर इचलकरंजीत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसह निघालेल्या एका सराईत गुन्हेगारावर रिव्हॉल्वर मधून गोळी झाडल्याची थरारक घटना घडली। गोळी थेट उजव्या बरगडीत घुसल्याने पोलिसांसह सराईत गुन्हेगार जमिनीवर कोसळला। या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे वय 22 राहणार समता चौक सांगलीवाडी जिल्हा सांगली हा गंभीर जखमी झाला आहे। पोलीस जगदीश पाटील यांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। या प्रकरणी संशयित गोळी झाडणाऱ्या अनुराग सूर्यवंशी राहणार इचलकरंजी यासह संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। या घटनेमुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी ओंकार कांबळे व हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी यांच्या दोघांमध्ये जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। प्रेम प्रकरणातून मारहाणीची गंभीर घटना घडली होती। या घटनेप्रकरणी ओंकार जितेंद्र कांबळे व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती। ओंकार आणि त्याचे साथीदार कारागृहातून जामिनावर बाहेर येताच त्यांना आज प्रतिबंधात्मक कारवाईसाठी येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवले होते। यावेळी ओंकार याला कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी याच्यासह काही जण त्याला मारण्याच्या तयारीत असल्याचे समजले। ओंकारने याबाबतची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात पोलीस जगदीश पाटील यांना त्यांच्या सोबत जाण्यास सांगितले। यानंतर पोलिसांसोबत ओंकार हा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडला। ओंकार सांगली रोडवरून बादशाह पेट्रोल पंप जवळ एका पशुखाद्य दुकानाजवळ आले असता त्याच्या मागून येऊन अनुराग सूर्यवंशी हा दुचाकीने त्याला गाठला व अचानक ओंकारवर रिव्हॉल्वर मधून गोळी झाडली। यावेळी ओंकारच्या उजव्या बाजूच्या बरगडीत गोळी खोलवर घुसली। यानंतर पोलीस पाटील याच्यासह ओंकार दुचाकीवरून जमिनीवर कोसळला। पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओंकाराला पशुखाद्य दुकानात नेत शटर खाली पाडले। त्यानंतर संशयित अनुराग सूर्यवंशी हा दुचाकीवरून पसार झाला। टायर फुटल्याचा आवाज आल्याचा भास झाल्यानंतर नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आले। यानंतर पोलीस पाटील यांनी जखमी ओंकाराला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकही दाखल झाले। त्यानंतर रात्री पुन्हा घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने पंचनामा केला। यावेळी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते। रात्री उशिरा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत योग्य सूचना दिल्या।